नमस्कार. उठलास काय? मी पण आताच उठलंय. कंटाळा गेलेलो, जाम आंग बिंग दुखावं लागलेला. होय, दुखता म्हणजे लय कामाची लय हालत होता ना. ट्रेनमध्ये चिरडी काय, आता सकाळी उठून जावचं लागतं, बाकी काय करणार. हो, उठून नाही गेला तर कामाचं सगळी बोंबाबोंब होतली की नाही, तुमका पण समजतं ना. हो, त्याच्यासाठीच. आणि पाठ भरूचा म्हणजे मुंबईतून काम करूचंच लागताला, कितीदा काही असू द्या. हागणं मुतणं सगळा बंद होईल, पण कामात मात्र जावचंच लागताला. समजलास? मी पण चालले कामावर. चला जाऊया. कामात कंटाळतं येता, पण जाऊचं तर लागतला. समजलास ना? हो. काय करूचा? येईल लिफ्टमध्ये. समजलास? लिफ्ट बोलवलंय 11व्या माळ्यावरती असतं. हो, त्याच्यामुळे लिफ्ट येताना लय हालत होता. आणि सकाळी काय माणसांका लय सगळ्यांका जाऊची पण घाय असता. कंटाळा येता हो, पण काय करणार आता. हो, सगळेजण वैतागतात. हो, सकाळी जाऊचा म्हणजे लय हालत खराब होऊन जातं हो ट्रेनमध्ये, तुमका पण समजत कधी. आणि ही कधी लिफ्टचंही एक सांगते, लिफ्ट जर बंद पडली तर सत्यानाश. कामावरनं येऊन येताना जर लिफ्ट बंद पडली की सत्यानाश. लिफ्टमध्ये आता जातं या चालले कामावरती. हा, हे बिल्डिंग आहे आमचे लय मोठे मोठे असतात, 14 माळ्याचे. हो, त्याच्यामुळे राहक जरा बरा वाटला. चांगलं एरिया पण असा आहे. आणि काय ढोराबिरा नाहीत ना, नाही तर वैताग आपलं शहरात सकाळी सकाळी जाऊ गावा एस टी पकडूसाठी. पण हे काही ट्रेन वगैरे असत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण हे ट्रेनमध्ये पण पकडू जाताना हे आमका आता काही इको वगैरे पकडूची लागत. आता चाललंय ना इको पकडूसाठी, धावत धावत जाऊन तो इकोवाला पण थांबलो असतो. त्याच्यामुळे आपलं मी चाललंय आपलं घाईघाईत. आता गेटमधनं बाहेर येऊ आपलं बघत होतो माझ्याकडे, काय बघत होतो माहिती नाही. माका वाटलं खालच्या वाटातलं असत, पण नव्हतं. खालच्या वाटातलं नव्हतं, युपीचं व्हायचं तरी होतं वाटतं. करू दे, पोटा भरू इथं आपली. आणि हय आमच्या इकडं पण पोटा भरूचीच लागतात ना. ते तिकडनं येतात, हय आम्ही इकडनं येत आहोत. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही ना. सगळ्यांकाच पोटा भरूची घाई लागलेली असं. त्याच्यामुळे आपलं चालले. चला बाय. आपलं गेटमधनं बाहेर पडले, इको पकडूक चालले. आता इकोवालो आता काय असा की नाही काय माहिती पण नाही. इकोवालो बघूचो लागा आता ती. हो, त्याच्यामुळे गाडी घेऊन जाऊची म्हणजे वैताग ना. हो, गाडी येईन बाबा, प्रवास नको. हय मुंबईतनं गाडी चालूच्या म्हणजे ना लय वैताग. कॉम्प्लेक्स बघा कसला मोठा दिसता. बहिणारा गावाकडे एवढी मोठी बिल्डिंग बांधल्यानंतर लय भारी वाटत नाही. हो, कणकवलीत बांधू कवी आता आमका मी एवढे मोठे मोठे बिल्डिंग आहे. साहेबांका सांगूचा लागताला काहीतरी, एवढे मोठे जरा बिल्डिंग आहे बांधलं असतं जरा माणसांका रावाक बरा होईल, बाकी काय नाही. हो, रावाक जरा चांगलं वाटत ना मोठे बिल्डिंगमधनं बघू. काय हो म्हणा, पण गावाकडची घरात घरं असत. आपली लय मातीची घरं ना, त्याच्यामुळे थंडावलंय. बिचाराकडे कोण माणसं पण अजून इली नाहीत. आता चालले आपलं कामावरती. यो पण आमचं गाववालो हा, मानकरी असा लय भारी माणूस असा. बघता बघा असलो एकदम वाकड्या मारक्या म्हशीसारखो बैलासारखो चाललो बघा रिअट्टावीत आपलं. हो, बाकी काय नाही हो, लय भारी चालव.